पुनर्प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयात घडलाय। दुसऱ्या रुग्णाचा केस पेपर डॉक्टर पाहत होत्या त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णानं डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला। त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली। पुष्पक तिप्पण्णा तळभंडारे, वय वर्ष 28, राहणार अशोकनगर, भगतसिंग मार्केट, सोलापूर असं याचं नाव आहे। 1 नोव्हेंबर रोजी रात्री 12:30च्या सुमारास एका डॉक्टरनं रुग्णावरील उपचारासाठी निवासी महिला डॉक्टरला कॉल करून बोलावले। पीजे हॉस्टेलवरून तातडीनं ती महिला रुग्णालयात पोहोचली। पुनर्प्राशन केलेल्या रुग्णाचे केस पेपर डॉक्टर पाहत असता शेजारी उभारलेल्या व्यक्तीनं डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला आणि बाजूला उभारून वाईट नजरेने एकटक पाहू लागला। घाबरलेल्या महिलेला डॉक्टरनं सिक्युरिटी कर्मचाऱ्यास बोलवले आणि हकीकत सांगितली। यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे याचा तपास करतायत। महिला डॉक्टरच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पुष्पक तळभंडारे याला अटक केली आहे। तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध पूर्वीचे चोरीसह अन्य गुन्हे दाखल झालेत। पोलिसांनी याला अटक केल्यावर चक्कर आल्याचा बहाणा करून तो उलटी करू लागला। त्यामुळे त्याला 1 दिवस उपचाराच्या निमित्तानं रुग्णालयात ठेवावं लागलं। दुसऱ्या दिवशी त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले आहे।